तर आपण बघतोय पुण्यात ही बातमी तर आपण बघतोय सदा सरवणकर यांच्या दोन्ही मुलांचा पराभव झालाय। मुलगी प्रिया सरवणकर गुरव आणि समाधान सरवणकर दोघंही पराभूत झालेले आहेत। ठाकरे सेनेने सदा सरवणकरांच्या मुलांचा पराभव केलेला आहे। एक अतिशय महत्त्वाची बातमी, दादरमध्ये सरवणकर कुटुंबियांचं प्रतिष्ठा पणाला लागली होती। सदा सरवणकर यांना देखील आपल्याला माहिती आहे विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या महेश सावंतांनी पराभूत केलं होतं आणि त्यानंतर आता पालिका निवडणुकीमध्ये सदा सरवणकर यांचे दोन्ही मुलं प्रिया सरवणकर गुरव आणि समाधान सरवणकर हे निवडणूक लढवत होते। दोघांनाही पराभवाचा सामना करावा लागलेला आहे। तर मुंबईमध्ये ठाकरे सेनेचे निशिकांत शिंदे विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 194 मधून निशिकांत शिंदे यांनी समाधान सरवणकर यांचा पराभव केला आणि विजयश्री खेचून आणलेला आहे। अटीतटीची अशी ही लढत आणि त्यात समाधान सरवणकर हे पराभूत झालेले आहेत। स्थानिक आमदार होते समाधान सरवणकर आणि त्यांचा पराभव करून निशिकांत शिंदे इथं विजयी झालेले आहेत। महापालिका निवडणुकांमध्ये आपण बघतोय समाधान सरवणकर यांचा पराभव करणारे निशिकांत शिंदे। तर पनवेलमध्ये 78 जागांपैकी भाजपला 40, शिंदे सेनेला 5 जागा मिळालेल्या आहेत। तर राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाला 1 जागा मिळालेली आहे। तर ठाकरेंच्या मशालला 6 जागा पनवेलमध्ये मिळाल्या। तर राज ठाकरेंची मनसे मात्र भोपळाही फोडू शकलेली नाही। तर काँग्रेसला देखील पनवेलमध्ये 4 जागांवर आघाडी घेता आलेली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही काही मिळालेलं नाहीये। तर 16 जागी अपक्ष आणि स्थानिक विकास आघाड्या आहेत, त्यांनी आघाडी घेतलेली आहे। पनवेलमधली ही आकडेवारी आपण बघतोय। इथं आघाडीवर कोण आहे ते आपण बघतोय। सध्या भाजप इथं 122 जागांपैकी 55 जागांवर आघाडीवर आहे। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 0, केडीएमसी मध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या मशालला 8 जागांवर आघाडी मिळाली आहे। लातूरमध्ये 70 पैकी 20 जागा भाजप, शिंदेंच्या शिवसेनेला 1ही जागा नाही। राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाला 1 जागा, लातूरमध्ये मशालला देखील 0, मनसेला देखील 0 जागा। तर विशाखा राऊत या काही जल्लोष करण्यात आलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते इथं जमले होते आणि त्यांनी जल्लोषाला सुरुवात केलेली आहे। विशाखा राऊत विजयी झाल्या आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केलेला आहे। विशाखा राऊत यांचे कार्यकर्ते जे आहेत ते इथे मतदानाचा निकाल ऐकण्यासाठी आले होते। मोठ्या संख्येने गर्दी करून होते आणि त्यांच्या विजयानंतर इथं कार्यकर्त्यांनी जल्लोष केलेला आहे। वॉर्ड क्रमांक 191 मधून विशाखा राऊत सदा सरवणकर यांची मुलगी प्रिया गुरव सरवणकर यांना पराभूत करून विजयी झालेले आहेत। प्रिया गुरव सरवणकर माजी आमदार सदा सरवणकरांची मुलगी आहे आणि त्यांना पराभूत करून विशाखा राऊत यांनी विजयश्री खेचून आणलाय। माजी महापौर होत्या विशाखा राऊत। ठाकरे सेनेच्या विशाखा राऊत अखेर विजयी झालेल्या आहेत आणि त्यानंतर कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने त्यांच्या स्वागतासाठी, त्यांना अभिनंदन करण्यासाठी इथं उपस्थित आहेत। ठाकरे सेनेसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, विशाखा राऊत अनेक मतमोजणीच्या फेऱ्यांमध्ये पिछाडीवर होत्या। प्रिया सरवणकर या आघाडीवर असताना अटीतटीच्या या लढतीत विशाखा राऊत या विजयी झालेल्या आहेत।